हे जुन्या खिडक्या बदलून मी या नवीन खिडक्या लावलेल्या आहे बघा, आणि छानपैकी झालेल्या आहे. आता काय पाऊस किती येऊ काय येऊ काही फरक पडणार नाही, पूर्ण झालेलं आहे कंप्लीट. अवघड यासाठी की अवघड काम म्हणजे काय तर फक्त लाईटमुळं सगळं काम अडत होतं, आणि आता कंप्लीट झालेलं आहे. 10 वाजले, सगळंच मस्त. इथं चूल बिल सारून पाणी अजून आता आहे. आता काम चालू आहे त्याच्यामुळे मग आता ठेवलं आहे. भाजी इकडे केलेली आहे, ही बघा भाजी, ही बघा भाजी झालेली आहे, ही इथं ठेवलेली आहे. आजचं वातावरण अगदी थंड थंड, आणि मी म्हणते काल सगळीकडं पाऊस झाला असं पुऱ्या महाराष्ट्रामध्ये. 30 मार्च आणि आज आहे 31 मार्च. तर मस्त असं थंड थंड वातावरण आहे. ते खाली आलेलं आहे, तिकडं पण दिसतं बरं का, पांढरा पांढरं असं धुकं आलेलं आहे. ते खूप नाही पण दिसतंय डोळ्यांनी, मोबाईलमध्ये नाही दिसत. चला, पक्षी उठले. 2-3 दिवस इतकं गरम होत होतं, इतकं गरम होत होतं ना. तर हा अवकाळी पाऊस होता आता. बरं झालं त्या अवकाळी पावसाने जरा थंडावा निर्माण केलेला आहे. तर आता ही जमीन तर मला ओली हवीच होती. इकडं कोथिंबीर लावली, त्याच्यानंतर मग काय अक्काचं त्या घराचं काम चालू झालं, आणि त्याच्यामध्ये म्हटलं त्या लोकांना इथं बसायला वगैरे लागतं, त्याच्यामुळं मग मी इकडं काही ते खोदलंच नाही. किती दिवस झाले ते मेथी आणि शेपा आणून, तर मला ते तेव्हाच टाकायचे होते ज्यावेळी कोथिंबीर टाकली होती. तसं काय उंचीला वाढव पण आता टाकणार आहे. तर आता बरं आहे, त्याच्यासाठी जमीन पण ओली झालेली. मी तसं काल का परवा नळी टाकली होती, कसलं काय काल राहूनच गेलं माझं करायचं. सकाळी मस्त सूर्य उगवला, तरी पण अजून थंडी आहे, कारण ही ओली ओली जमीन आहे ना त्यामुळं. आणि आता मला चालू होतं, म्हटलं चूल आहे ना जरा पोचा राहावं. अजून ओट्टा बिट्टा झाडायचं आहे. हे महाशय येऊन बसलेले आहेत. कालच मी सरपण आणून ठेवलं. आता ह्याच्यामध्ये ना चूल घेते. मला जेव्हा चूल ज्यावेळेस वापरायला सुरुवात केली ना, त्यावेळेसच पोचारा द्यायचे होते. पण काय मी थांबून होते की पांढऱ्या मातीसाठी. पण पांढरी माती आणायची म्हटल्यानंतर ते गावात जावं लागेल आणि मग ते आणावं लागेल. ते माझ्याकडनं काही जाणं झालंच नाही, आणि शेवटी मी इथलीच माती, अंगणापासलीच माती मी घेतली, आणि आता पोचारा द्यायचं काम चालू आहे. तर तीच माती आता कसा रंग येऊ ते येऊ, पण आता काय करणार आहे. ते मला ते काय म्हणतात उधळलेल्यासारखं दिसत होतं, ते बरंही पण वाटत नव्हतं. पण आता अगदी प्लेनसारखं छान दिसन. आणि माती पण का निघत आहे, तर त्याच्यावरचं जो पत्रा आहे ना, तो मी रोज संध्याकाळी ठेवत असते आणि सकाळी काढत असते. ज्यावेळेस काढ आणि ठेव यामध्ये ती माती जी चुलीवरची कडेकडेची ना, ती निघून जाते. आता ही घेतली चूल पोचारा देऊन, आणि आता आहे ना बाकीचे कामं आवरते, तोपर्यंत ही सुकून जाईल, नंतर पेटवते. काडीची पिठी संपल्या. अरे तेव्हा ओली झाली ती, म्हणजे सादळी. पेटली चूल, ठेवते आता पाणी. अशी चुलीला पोचारा दिला ते किती भारी दिसते. आज दिवसभराच्या लाईटीचा शेवटचा दिवस होता, आणि हे जे काका आले होते अगदी सकाळ सकाळी, जेव्हा मी चुलीवर पाणी ठेवलं तेव्हाच. अजून याला होल पाडायचे, त्याच्यामुळे अजून ते कामं करावं लागेल. खटके बसायला जागा नाही ना असं, तर मग तात्पुरता असं बांधून ठेवलं होतं. आता काल इथली खिडकी राहिली होती ना, फक्त त्यांनी काय केलं, तात्पुरता असं रात्री पाऊस आला, संध्याकाळी पाऊस सुरू झाला, लाईटही गेली होती, मग तात्पुरता नुसतं अडकून दिलं.
आता ही खिडकी लावायची, बस फक्त ही राहिली खिडकी आणि असे होल पाडायचे राहिलेले आहे. मला अजून ते काम चालूच आहे. आता मी काय करते, पातेलं उतरून भाजी करते आणि नंतर माझी आंघोळीचं पाहते. लागलं ते पातेलं उतरून घेते, कारण काय मला आंघोळी करता येणार नाही. ती नेमकी ज्या ठिकाणी करायची ती प्लीज खिडकी चालू थांबावं म्हटलं, कारण ह्या लाईटीमुळं, कारण लाईट जी जाते ना ती लवकर येत नाही आणि हे सगळं लाईटीवर कामं राहतं. म्हटलं ते जेव्हा भाजी करू, तर आता इकडे सगळं आणलं आहे भाजीचं. हे काय वांग्याची भाजी करते, काळ्या मसाल्याची. सारा मसाला पण वाटून ठेवला आहे मी लगेच. हे बघ, मसाला वाटून ठेवला. याच्यामध्ये खोबरं आणि कांदा याच्यातच भाजला तर चुलीमध्ये. त्याच्यामुळे मी काय केलं, एवढं बसले नाही दाखवत. हे अजून सगळं ओलवलंच आहे. सगळी वांगी छान निघाली आहे आणि आता करून घेते. आता याच्यामध्ये थोडंसं मीठ काय करते टाकून घेते आणि छानपैकी पहिले दिना फ्राय करून घेणार आहे वांगे. कारण कसं पटकन असं यामुळे ना काय होतं, पटकन शिजले जातं. केवळ ते लाकडं पण जाळणार नाही, लाकडांची बचत होते. गॅसवर केल्यावर गॅसची बचत होती. तर आता हे बघा, याच्यामध्ये टाकलं आहे तेल. त्याच्यावर झाकण ठेवायचं. भारी होता ना. हां बघा, दादा काय म्हणतात, चुलीवरचा स्वयंपाक भारी होतो. कधी सवय पडली, सवय गेली का मग ते पुन्हा जरा थोडा सवयचा. हा ते गॅसचा प्रॉब्लेम म्हणून राहिले. हां आता गॅस संपत आला, टाकी संपत आली म्हणून. हे काय होतं, मीठ टाकलं का याचा रंग डायरेक्ट बदलून जातो. आता मी मिठामधूनच असे त्याच्यामध्ये तळले, पण आता फ्राय केलेले आहे. तर बरेचसे आता मऊ पण झालेले आहे. आता मी काय करते, यांना काढून घेते. सगळे वांगे काय झाले छानपैकी मस्त असे फ्राय झालेले. आता पातेलं जळते, पटापटा टाकते. ही कोथिंबीर. आता याच्यात जात आहे मसाले. हळद, लाल तिखट, काळा मसाला आणि थोडीशी आता मी बेडगी मिरची टाकते, रंग यायला रंग. आता हे फ्राय केलेले वांगे आहे, हे सगळं टाकून देते त्याच्यावर. आणि यामध्ये जाता हे आता मीठ. आता शिजण्यासाठी काय करते, पाणी टाकून देते आणि मग जाळ करते. आता काय होतं, जास्त जाळ झाला का मग जळायला लागतं. आता ही उरलेली कोथिंबीर मस्त गेली पातेल्यात वांग्याच्या भाजीत. छान आता याला छान अशी उकळी येऊन देते. जाळ करते आता.
त्याच्यावर काय करते, पाणी टाकून देते. जसं लागेल तसं पाणी टाकता येईल त्याच्यात. चला आता भाजी तर टाकली इकडं, आता ती शिजतेच. आता इकडं काल फक्त हे बीज वगैरे लावायलाच लाईट नव्हती, होल पाडायला. मग ती लाईट आज म्हणजे जी गेली ती कधी आली, रात्री आली. मग काय, चला आता ही पण झाली. फक्त आता होल पाडायचं आहे ते खटक्याला साठी. होल मारतो म्हणजे मग तुमचं. आणि अजून एक बिजागर लावायचे. हा लावता ना सगळं करतो. आज काहीच राहणार नाही, फक्त लाईट टिकली पाहिजे. आता लाईट टिकल आता. दुपारपर्यंत काय टेन्शन नाही राहत लाईट. हां 12 वाजेपर्यंत, 12-1 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर जी लाईट जाती तर फार विचारच नाही. ना त्यातला त्यात पाऊस आला तर विचारायलाच आहे नाही, असं आहे. चला आता भाजी कुठपर्यंत आली अजून. वांगी जे आहेत ना ते सर आपले शिजूनच झाले होते. मी पाणी टाकलं थोडंसं, म्हटलं काय लई जाळ चालू आहे, त्यामुळं म्हटलं आहे ना पाणी टाकून ठेवा. लक्ष तरी पण आहे ना अजून शिजले नाही आहे, देठ शिजले नाही अजून. शिजलं तर पाणी येईल, आता नळाला पाणी भरावं लागेल. चल छान वाटते, पण ते पुन्हा काय होतं हे पुन्हा असे पोपडे निघून जातात ते, म्हणजे असं होतं. आणि खरं म्हणजे हे जे चुलीची माती कशामुळं निघते, हा जो पत्रा आहे ना मी काय करते अशी ठेवून देत असते यावर. आणि त्याच्यामुळं काय होतं ते काढताना ठेवताना मग ते थोडंसं इकडं तिकडं होतंच. आणि त्याच्यावर माती काय होते, ढासळली जाते. कष्ट करून थोडी आवड कमी. आता भाजी झालीच असं. भाजी झाली, लाकडं घेते बाहेर. हां छान बसले. ही पण लावून बघा. फक्त ते सिमेंट नाही उकडलं पाहिजे. नाही सिमेंट नाही उकडत लवकर. हां उकडतच नाही, ती एकदा लावली उघडायची, बाकी काय करायचं. आता इकडं पण त्याच पद्धतीने. तर ह्या खिडकीची ना बीज वगैरे गेले होते, आता ते इथे ते लावून झालं. मग आपलं सगळं खिडक्यांचं काम जे रेनोव्हेशन होतं ते पूर्ण झालेलं आहे. तर मस्त उजेड राहील. आता किती वाजले, 11:18. सकाळचे ते खूप लवकर आलेले. आणि फायनली आता काम झालेलं आहे. तिथं बीज वगैरे लावून दिलेलं आहे. इथं हे दार पण लागत नव्हतं, असं सहज लई ठोकावं लागायचं मला. आणि मग ते दार लागायचं, त्यांनी ते पण दुरुस्त करून दिलं. आणि हे पण लावून दिलं, हँडल लावून दिलं. आता आहे ना त्यांचं काम, आता ते तिकडं काकांच्या इकडचं काम चालू आहे. आज माझे रांगोळी बारगळले, फक्त भाजी केली मी. आणि चपात्याचं आहे ना पीठ मळून ठेवलेलं आहे. आता चपात्या करून घेते. आता हे सगळं सामान त्यांचं इथंच आहे ना, मग मी बाकीचं आवरते. मग आंघोळी करते आणि देवपूजा पण करते. हे सर्व सामान आहे. आणि हे पुन्हा मला झाडावं लागेल म्हटलं मग खूप. आणि भांडे पडलेले आहेत ते पण घासून घेते. चला आता चालू आहे ते काम. तिथे ना ती कडी लागत नाही. आता जवळजवळ 12 वाजले आणि माझं सर्व आवरलेलं आहे. आणि बघा ही आजची थाळी.